नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. हा महिना मेष राशींच्या व्यक्तींना चांगला प्रतिसाद देणारा महिना आहे. काही जुनी येणी त्यांची जी आहेत ती वसूल होतील किंवा काही बाबतीत त्या बाबतीत तुम्हाला एक शब्द मिळेल की तुम्हाला अमुक अमुक वेळात आम्ही आमचं पेमेंट करतोय वगैरे वगैरे. तर अशा काही खात्रीच्या रिटर्नमुळे तुम्हाला एक उत्साह वाढेल आणि त्या उत्साहामुळे तुमच्या कामामध्ये आणखीन भरभराट होण्याची शक्यता दिसून येते. कारण धंदा करणारे लोक काय करतात, आलेले पैसे पुन्हा धंद्यात टाकून त्यातून कशी वाढ होईल तसं त्यांचा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही आपलं जे मार्गक्रमण आहे ते ठरवू शकता आणि आपल्या पैशाच्या ओघाला एका ठिकाणी वळवू शकता. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू शकतो की ह्या महिन्यामध्ये ज्यांना ॲलर्जी किंवा रक्तामध्ये काही ॲलर्जी आहे, रक्तामध्ये काही ओरिजिनली काही बिघाड आहे, अशा लोकांना हा महिना त्रासदायक आहे. प्रकृतीमध्ये अंगाला खाज येणे किंवा स्किन डिसीज काहीतरी होणे, ॲलर्जेटिक काहीतरी त्रास होणे, असे विविध प्रकार त्यांना या महिन्यात होऊ शकतात. असे जेव्हा अनुभव त्यांना येतील तेव्हा त्यांनी योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यावर औषधोपचार करावा आणि या रोगावर विजय मिळवावा. मेष राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू शकतो की ह्या महिन्यामध्ये आपले पैसे जे आहे ते आपल्या धंद्यामध्ये थोडी गुंतवणूक जास्त करावी लागेल. म्हणजे प्रसंगच असे येतील की काही गुंतवणूक तुम्हाला आहे त्या धंद्यामध्ये थोडी जास्त करावी लागेल. तुम्ही ठरवलेली काही अमाऊंट असेल त्यापेक्षा थोडी जास्त करावी लागेल आणि ते तुम्ही निर्धास्तपणे करू शकता. त्याचा आज ना उद्या तुम्हाला रिटर्न हा मिळणारच आहे, त्याबद्दल तुम्ही चिंता करू नये. नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना या महिन्यामध्ये मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. म्हणजे टास्क आणि एरिया दोन्ही मोठे असतील. जे अशा जबाबदारीच्या जागेवर म्हणजे पोस्टवर काम करत आहेत त्यांनी ही गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवा. एरिया व्यापक आणि टास्क मोठे असे तुम्हाला या महिन्यात चॅलेंजेस नवीन मिळतील आणि ते तुम्ही स्वीकारा. त्यामध्ये तुम्हाला काही घाबरून जायचं काही कारण नाही आहे. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांच्याकडून पालकांना चांगल्या बातम्या ऐकायला येतील. म्हणजे त्यांची शिक्षणातील प्रगती किंवा दिलेल्या परीक्षेमध्ये चांगला रिझल्ट, अशा विविध विद्यार्थ्यांविषयी विविध प्रकारच्या बातम्या, चांगल्या बातम्या त्यांच्या पालकांना कळतील आणि त्यांचाही उत्साह मुलांबरोबर वाढेल. कारण मुलांना सांभाळणं, त्यांना हवे त्या क्षेत्रात त्यांची प्रगती होत आहे की नाही ते बघणं, हा सुद्धा एक पालकांचा सतत एक बघण्याचा दृष्टिकोन जागरूक असतो. कौटुंबिक बाबतीत आपण म्हणाल तर काही कौटुंबिक प्रश्नावर तुम्हाला तुमचं सोल्युशन सापडेल. म्हणजे एखाद्या कुटुंबाची अशी इच्छा आहे की आपण नवीन घर घ्यावं किंवा मोठं घर घ्यावं, नवीन घर घेण्यापेक्षा सुद्धा, तर त्या प्रयत्नाला हळूहळू यश यायला लागेल आणि तशा संधी तुम्हाला दिसायला लागतील. मग त्यावेळी तुम्ही ती कधी संधी ताबडतोब घ्यायची का पुढे तयार होणारी घ्यायची, अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. कारण घराच्या बाबतीत एक मोठी खरेदी विक्री काहीचा योग या ठिकाणी संभवतो आणि त्या संधीतून तुम्हाला पुढे फायदाच होईल किंवा चांगलंच काहीतरी घडेल अशी आशा मला निश्चित दिसते. ज्यांना काही रोग आहेत, विशेषतः जे रोग जनमानसात जास्त ओपनली बोलले जात नाही, अशा रोगांविषयी मेष राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. कारण त्याची जो उघड चर्चा केली किंवा त्याविषयी संकोच होतो, पण तो संकोच बाळगून तुम्ही ते डॉक्टरांकडे न जाणं हे घातक असू शकतं. म्हणून अशा विषयी मेष राशींच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. साधारण या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये तुम्हाला तुमच्या धार्मिक बाबतीत किंवा आध्यात्मिक बाबतीत काही प्रगती करायची असेल तर ती प्रगती या महिन्यात तुम्ही करू शकाल. ज्यांनी
काही अनुग्रह वगैरे असे घेतलेले आहेत, त्यांच्याकडून या महिन्यामध्ये पूर्वार्धामध्ये चांगल्या घटना घडतील, काही जबाबदारीच्या घटना घडतील किंवा काही जबाबदारीच्या संधी ते पार पाडतील असं म्हटलं तरी हरकत नाही. एकंदर धार्मिक बाबतीत पहिल्या पंधरवड्यात त्यांची खूप चांगली प्रगती या महिन्यात दिसून येते. उत्तरार्धामध्ये मात्र तुम्ही केलेले प्रयत्न जे आहेत ते काही प्रमाणात विफल होतील असं दिसतं. म्हणजे तुमचे विचार योग्य आहेत, तुमची कृतीसुद्धा योग्य आहे, पण त्याला हवं तेवढं फळ उत्तरार्धात मिळणार नाही असे ग्रहयोग या महिन्यात दिसून येत आहेत. म्हणून अशा वेळी आपण काही नवीन प्रयत्न करू नये, त्याविषयी जास्तीत जास्त अजून विचारविनिमय करावा आणि योग्य वेळ येताच ते इम्प्लिमेंट करावं असा त्याचा अर्थ आहे. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मी पूर्वी बोललोच आहे की कोर्ट कचेरीच्या कामामध्ये जर तुम्हाला काही प्रगती करायची असेल किंवा एखादी संधी घ्यायची असेल, एखादा दावा ठोकायचा असेल तर चांगला कालावधी या महिन्यात दिसून येतो. कारण काही गोष्टी अशा असतात ज्या कायद्याच्या चौकटीत राहूनच कराव्या लागतात, त्या सहजपणे मिळणाऱ्या नसतात. तर त्यावेळी कायद्याचा अवलंब करून ती गोष्ट पदरात पाडून घ्यायची असेल तर त्यासाठी हा महिना योग्य महिना असं म्हणता येईल. हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.